तर आता याच संदर्भात देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया ही समोर आली आहे। शरद पवारांनी आमदाराला धमकी देणं हे योग्य नाही। देवेंद्र फडणवीस यांची शरद पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया। तर अदृश्य शक्तीच्या माध्यमातून गलिच्छ राजकारण केलं जाते असं म्हणत सुप्रिया यांनी सुनील शेळकेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे। पवार साहेब मोठेच आहेत, आज इतके वर्ष ते राजकारणामध्ये आहेत, जवळपास 83-84 वर्ष किंवा 85 वर्ष जे काही त्यांचं वय असेल ते राजकारणामध्ये त्यांचे जवळपास 55 वर्ष या ठिकाणी पूर्ण झाले आहेत। तर या स्तराच्या नेत्यांनी एका साध्या आमदाराला अशा प्रकारे जर धमकी दिली असेल तर ती योग्य नाही आहे। मला असं वाटतं की त्यांनी म्हणजे मी काही त्यांना सल्ला देण्या एवढा मोठा नाहीये, पण त्यांनी याचा पुनर्विचार करावा। असे तुम्ही लोक भेटला अशा गोष्टी आम्हाला सांगण्यात येतात, तर मग अशा वेळी माझं कर्तव्य नाही का की जर बारामती लोकसभा मतदारसंघाची मी लोकप्रतिनिधी आहे, त्या लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना मतदारसंघातल्या कुठल्याही सन्माननीय मतदाराला जर कोणी धमकी देत असेल तर माझी नैतिक जबाबदारी नाही का त्या व्यक्तीच्या बाजूने उभं राहणं, कारण का ही लोकशाही आहे, ही दडपशाही नाही।